नमस्कार, मी डॉक्टर शरद शेळके, मेडिकवर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे कान नाक घसा तज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण या व्हिडिओद्वारे घशातील टॉन्सिलचे इन्फेक्शन विषयी माहिती जाणून घेऊयात. जसं की ते का होतात, लक्षणं काय असतात, त्यावर काय उपचार आपण घरगुती उपचार करू शकतो त्याबद्दल माहिती घेऊयात. टॉन्सिल हे जिभेच्या मागे घशाच्या दोन्ही बाजूला सिच्युएटेड असतात. ते लिम्फॉइड टिश्यू असून आपल्या रोग प्रतिकारक शक्तीचं काम करतात. जे घशामध्ये किंवा नाकाद्वारे जे काही जीवाणू येतात शरीरामध्ये त्याच्यावर ते लढा देतात, त्या विरुद्ध ते लढतात व आपल्याला इन्फेक्शन पासून बचावतात. परंतु टॉन्सिलायटिस किंवा टॉन्सिलचे इन्फेक्शन हे असं असतं की त्यामध्ये टॉन्सिलर टिश्यूच हा इन्फेक्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला लक्षणं जाणवतात. घशातील टॉन्सिलचे इन्फेक्शन हे प्रामुख्याने बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन यामुळे होते. ते होण्यासाठी रिस्क फॅक्टर्स त्यामध्ये जसं की धूळ किंवा धूर यांच्या कॉन्टॅक्ट असणे किंवा थंड पदार्थाचं जास्त सेवन करणे किंवा धूम्रपान हे पण एक प्रामुख्याने लक्षण आढळलं जातं. आपण जेव्हा संक्रमित व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा त्याच्या शिंकण्यातून किंवा खोकल्याद्वारे हे जीवाणू आपल्या शरीरामध्ये येतात व आपल्याला इन्फेक्ट करतात. तर घशातील टॉन्सिल इन्फेक्शनची लक्षणे जसं की गिळताना त्रास होणे, घशामध्ये सूज येणे, घशातील टॉन्सिल एकदम लालसर होणे, त्यावर पांढरे किंवा येलो डॉट्स होणे, कधी कधी त्यावर मेम्ब्रेन चढल्या जातं. मेम्ब्रेन म्हणजे पांढरा थर किंवा ग्रे ब्राऊन थर त्यावर चढला जातो. जनरल लक्षणामध्ये ताप येणे, मळमळ होणे, डोकेदुखी होणे, सर्दी असणे, मानेवरील लिम्फ नोड्सची सूज येणे किंवा मानेमध्ये गाठी येणे. टॉन्सिलायटिस यावर कसा उपचार करू शकतो याबद्दल माहिती मिळूया. सर्वात प्रथम डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा. घरगुती उपचारामध्ये आपण कोमट पाण्याच्या गुळण्या करणे, त्याचबरोबर थंड पदार्थ अवॉइड करणे हे गरजेचं आहे. द्रव पदार्थाचे सेवन भरपूर करणे हे पण गरजेचं आहे. वरील लक्षणानं आपण संक्रमित असाल तर आपल्या जवळच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करावा. धन्यवाद.